हात काटवडे आहे, हा. गावठी आहे, सगळं नमुन्याचे त्याच्यात वेगवेगळे बेरंगीचे आहेत सगळे. 60,000 रुपये. हे 60,000 60,000 रुपये. आणि हे बाजूचं आहे का ना 40,000चा. हे 40,000. 40,000. हे कोणती प्रजाती आहे? हे गावठी जाती म्हणतात त्याला. गावठी. छोटी गाठ. हा. याची रेट आहे 35,000 रुपये. 35,000. हा. म्हणजे हे याचा रेट काय? याचा रेट आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये. हा, काटेवाडी आपलाच आहे. हे काटेवाडी. हा, काटेवाडी आहे. आता किती दिवस आहे समजा याचा? ते 3 ते 4 दिवस जत्रा गाडवाचा बाजार चालते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एका ब्लॉग मध्ये. आता आपण सध्या उभे आहोत माळेगाव यात्रेच्या जे गाढव बाजार भरतो, दरवर्षी भरतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाढवाचा बाजार भरतो. या गाढवाच्या बाजारमध्ये कसल्या प्रकारचे यांचे जाती प्रजाती गाढवांचे आहेत, त्यांचे रेट काय आहे, यावर्षीचं सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्ही इथं जसं बघू शकता की सध्या गाढवाच्या बाजारामध्ये उभे आहे आणि इथले काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? आपलं नाव चिमणाजी. चिमणाजी. हो. बरं, हे याच्यामध्ये जे गाढव वगैरे आहेत, याच्यामध्ये तुमचे आहेत गाढव? हो. बरं, कोणती जात कोणती हात काटवडे आहे, हा. गावठी आहे, सगळं नमुन्याचे त्याच्यात वेगवेगळे बेरंगीचे आहेत सगळे. बरं, आता ह्या यात्रेमध्ये कधी आले तुम्ही? आम्ही 11 तारखेला आलो. 11 तारखेला. हो. आणि किती दिवसांचा असते मुक्काम? हे आम्ही 10-12 दिवस राहतो. 10-12 दिवस राहतात. व्यापार कसा चालतो इथला? चालते ना. जनावर बघून 2 दात 4 दात हा. अखंड, हम्म. त्याला कोर टाकलेलं म्हणतात. हम्म. ते जे जनावर बघून आम्ही बाहेर करतो. म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे जाती, वेगवेगळे. रेट पण तसेच असतात का? रेटायचं तसंच. म्हणजे जातीनुसार. हो, जातीवर. बरं, आता उदाहरणार्थ हे गाढव आहे. हे गाढव. हे कोणती जात आहे याची? हे काटवडी म्हणतात त्याला. काटेवाडी. हो. हे ओळखीतात कसं हे? ओळखीतात बरोबर. म्हणजे कसं काय राहते ओळख? त्याचे कानामध्ये ओळखीतात, त्याच्या रूपामध्ये ओळखीतात, असं आहे त्याचं. म्हणजे हे कानं मोठे वगैरे हो. काय असलं तर? असं ते काटवडी म्हणतात त्याला. बरं. आता उदाहरणार्थ याचं काय रेट काय? याची रेट आहे 60,000 रुपये. हे 60,000. 60,000 रुपये. आणि हे जे बाजूचं आहे ते? हे बाजूचं आहे का ना 40,000चा. हे 40,000. 40. हे कोणती प्रजाती आहे? हे गावठी जाती म्हणतात त्याला. गावठी. छोटी गाठ. हा. बरं. काटेवाडी कसं राहतात म्हणजे आपल्या- सर्वात कमी रेट कोण्या जातीचा असते प्रजातीचा? काटेवाडी राहते. काटेवाडी. काटेवाडीची राहते. आणि सर्वात जास्त रेट? रेट म्हणतात ते छोटे आहे. हे छोटा जाती म्हणतात त्याला, काटेवाडी जाती म्हणतात. हा. असं आहे. वेगवेगळे असते. वेगवेगळे जाती, 2 जाती राहतात याच्यात. आणि हे याची किती म्हणजे हे किती असते समजा, जीवन किती असते जीवन तर याचं? आपल्यासारखंच आहे सर. नाही म्हणजे कामामध्ये घेतात ते? कामामध्येच पुरं. मनाची गोणी टाकता, हा. सोयाबीन ओढता, ईट ओढता, रेती ओढता, गिट्टी ओढता, सगळं मुरुम करता आम्ही सगळं. मग आता हे वेगवेगळे जाती जे म्हणाले तुम्ही, हो. म्हणजे हे काटेवाडी म्हणल्या ना, हो. तर हे काय काय काम करते? हे रेतीला कामाला येते, हा. सोयाबीन ओढते, हा. सगळं धान ओढते, सगळंच ओढते ती. बरं, काय रेट म्हणले याचं? 60,000 रुपये. 60,000. 60,000. म्हणजे 60,000 fix 60,000 आहे आम्ही का? सांगता. हा. आता मागणी मागे होतात त्याच्या. म्हणजे कमी जास्त होऊ कमी जास्त शकते? कमी जास्त होती. हो. 10-5 रुपये कमी जास्त होती. बरं बरं. आता तुम्ही किती आणलेत गाडो इथं? इथं मी आणलो 50. हे 50 म्हणजे हे जवळपास पूर्ण. जवळचे पूर्ण गाडो पूर्ण तुमच्या? ऑफिस होतं. बरोबर. आता समजा या बाजारात येतं का दुसऱ्या पण बाजारात? हे 4-5 बाजार आहे. 4-5 कोणत्या बाजारात जातात? हे माळेगाव आहे, जेजुरी आहे, हम्म. इथं या उज्जैन आहे, आळटा आहे, उज्जैनला पण जातात? हा. उज्जैन मडी आहे, देऊळगाव राजा आहे. आता हे असं 5-6 जत्रे आहेत. हे नेणं आणणं कसं करतात? असं पैदल? आणि पैदल नाही गाडी. आता पहिलं पैदल आणत होत्या, आता गाड्या वाहन झाल्या. गाड्या डायरेक्टच गाड्यामध्ये आणायला, वाहनाला आणायला डायरेक्ट. मग आता हे जे गाडव आहेत हो. त्याचं हे खानपान वगैरे काय करता तुम्ही खायला वगैरे? खायला सगळं गोबर चारा, आपलं गुळी आहे, कडबा तुम्हीच आहे, करता? आम्हीच करतो. बरं. असं कडबा आणता येईल तसं मग आता हे मंदिरात जे ट्रस्ट वगैरे आहे त्याची तुमची सोय वगैरे करतात? सगळं सोय करतात. सगळी सोय. लाईटा लावलीत, पाण्याचं सोय करायलेत, हा. पाण्याची सोय दिलो म्हणजे प्राण्यांना पाणी वगैरे पाण्याची सगळी हा, सोय सोय करतात? करतात सोय करतात. उपचार चालू आहे. सगळं सोय करतात. म्हणजे यांचं- डॉक्टर्स आहेत, त्यांचा दवाखाना वगैरे दवाखाना पाणी वगैरे- सगळी हा, सोय ओके, ओके. मंदिर करते? मंदिर. बरं. आता हे बाजारातच विकता का असं समजा असं- फोन वगैरे केलं तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही करून? कंट्रोल करून मी विकता, कंट्रोल मध्ये विकता, बाजारात विकता, घरी विकता, हा. असं सगळं विकता. तरी आपलं काय करा, कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर एकदा सांगून टाका. हो, म्हणजे सांगून टाकू. सांगा. नंबर सांग मला. हा. 9579965320 957999 6535 320. तर मित्रांनो हे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही यांना कॉल करून पण यांच्याकडून गाढवा जे खरेदी करू शकता. आणि
प्रत्येक प्रजातीचे गाढवं यांच्याकडं विक्रीसाठी आहेत. सध्या माळेगावच्या यात्रेमध्ये आहे ना 50 आणले आहेत. भरपूर जसं त्यांचं ऐकलं तुम्ही, भरपूर ठिकाणाचे जे बाजार भरतात त्या बाजारामध्ये पण जातात. जर गाढव तुम्हाला खरेदी करायचे तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बाजार हा खूप मोठा आहे. आता जे काय व्यापाऱ्यांना विचारा, आता हे एक व्यापारी आहेत गाढवच्या बाजारामध्ये. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. कोण्या गावून आले आपण? आम्ही नायगावून आले. नायगाव आले. बरं, आता हे जे गाढवाचा बाजार आहे माळेगाव मधला, किती वर्षापासून येत आहे? परंपरा बरेच दिवसापासून आहे. तरी किती वर्ष तरी अंदाजे? अंदाजे आपल्या पहिले मी तर 2001 पासून येतो. 8वी असतापासून येतो मी तर बरं. बाजारात. तर इथं जनावर येतात, काटेवाडी गावरांमध्ये देशी म्हणतात, जंगली येतात, हर प्रकारचं मादी येते, मोठ्या मोठ्या दुरून दुरून येतात. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या राज्यातून येतात. कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र असे. तुम्ही कोणते आणले आता यावेळेस? मी आणलोय बघा. हे जंगली आहे, हे देशी आहे, ते आता काटेवाडी हे आहे ते जंगली आहे. जंगली आहे, जंगली मध्ये मोडते. बरं, आणि याची काय प्राइस काय ठेवली? याची रेट आहे 35,000 रुपये. 35,000. हा. म्हणजे पक्की आहे का ठरल्यानं बस? म्हणजे नाही पक्की म्हणजे एक आपण 35,000 सांगले 30,000च्या रेट पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे बैठकीत बैठकीत बसल्या कमी जास्त होते. बरं. हे कोणतं आहे? हे आहे गावरान देशी म्हणतात त्याला. गावरान देशी. हा, देशी माल म्हणतात त्याला. बरं, याचा रेट काय? याचा रेट आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये. हा, बरं, कमी जास्त होऊन कमी जाईल. जास्त 1-2 हजार रुपये 60,000-60,000 याच्यात होऊ सध्या हे दोनच आणले का तुम्ही? शकतो. दोन आले 4-5 हजार रुपये. म्हणजे हे हे पाठीमागं पण काटेवाडी, आहे. हे काटेवाडी आपलाच आहे. हे काटेवाडी. हा, काटेवाडी आहे. आता किती दिवस आहे समजा याचा? हे 3 ते 4 दिवस जत्रा गाडवाचा बाजार चालते. गाढवाचा हा, उद्यापासून उद्यापासून उद्या पालखी होती. 18 तारखेची पालखी 20-31 तारखेपर्यंत चालते. तिथपर्यंत चालतं. मग आता इथली जे हे गाढव वगैरे आहे त्यांचं चारा पाणी वगैरे व्यवस्थित व्हायला व्यवस्थित आहे ना. घरून चारा पाणी याच्यात आणले आहे, टेपू मध्ये आणलेले आहे, रस्त्यानं वैरण आणलेले आहेत. सगळं व्यवस्थित. तळ पाणी राहत गेले तर डॉक्टर वगैरे काही जनावर- डॉक्टर आहे ना. कॅम्प आहे, डॉक्टरचा एक सगोळीचा कॅम्प आलेला आहे. हा, मग हे मंदिर कोणच आहे ना? ट्रस्ट कोणच आहे? हा, ट्रस्ट करून म्हणा. मग आता ह्याच बाजारात येता इथल्या का नाही दुसरीकडे पण इथून जाता? एक 15 दिवसाला जेजुरीचा बाजार भरते. हा. तिथं पण जेजुरी बाजार भरते. असं हर ठिकाणी बाजार भरते. मडीला भरते, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी भरते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या बाजारामध्ये जातात. वेगळ्या बाजाराला जाऊ शकतो. बरं. मग आता हे बाजारातच सेल करता का असं कॉन्टॅक्ट वर पण विकू? कॉन्टॅक्ट बी करू शकते आपण. गुजरातून माल आणू शकते, राजस्थान आणू शकते, कॉन्टॅक्ट बी आणू शकते. म्हणजे तिथं विक्री पण करता, विक्री खरेदी करते, करता, म्हणजे व्यापारीच हा समजा. व्यापारी सांगून. बरोबर. आता एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगून टाका तुमचा. 9923 हा. 171130. तर मित्रांनो, या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉल करून यांच्याकडून पण खरेदी विक्री करू शकता. हो. आणि हे बाजार किती दिवस भरणार आहे म्हणलं? एक 4 ते 5 दिवस चालतं. अजून 4 ते 5 दिवस माळेगावची जी जत्रा आहे त्या प्रकारे ही राहणार आहे. तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून किंवा बाजारामध्ये या बाजार बघू शकता. माझ्या पाठीमागं खूप मोठा बाजार आहे आणि संपूर्ण प्रजातीचे गाढवं या ठिकाणी तुम्हाला विक्री खरेदी करण्यासाठी मिळून जातील. तर एकदा इथं अवश्य भेट द्या.